तूच आपला करा जोडीदार बरं का. आयला एवढं वज असतं तो आपल्याला चांगलं. खाली उतर तू पहिला खाली उतर. तुझ्यासारखा माणूस भेटणं लय अवघड आहे अरे. ये इकडे इकडे इकडशी या. काय म्हणतो बाबा. हा आयला यार तूच आपला करा जोडीदार आहे यार. तुझ्याशिवाय कोण आहे तवा. अरे बाकीचे लय पुक्ते असते आहे. कुणी गाडी सुद्धा घेत नाही माहिती का. जाऊ का मी जातो पांढरा जायचं मला. जा सावका जा. हा सावकाश गाडी का चालू होत नाही. यायला नेली वसाच्यानी चावी. यायला मी कधी गाडीवर घेत नाही कोणाला. वाजवा बसून आणलं पोराला नेली वा गाडी चावी. आता कुठं जाऊ शोधाय मी याला. यायला लेशीन झाला वा. पांडा काय फेर बसला सकाळच्या. माझा जोडीदार मच्छा 2 दिवस झाले मला दिसत नाही. काय झालं त्याला. काय मी त्याला सारखं पुरींचं फोन येत होतो. त्याला पुरींनी पळून नेलाय का काय तो माझ्या डोक्याला टेन्शन आलाय म्हणून मी 10 10 रुपये तो नाही का. लय काळजी पडली तुला. हायचा बेवडा मी होता का. आता ते मच्छा ते टाकीचं पाणी पिऊ पिऊ त्याला फार पोट दुखत आहे. ऍडमिट आहे उपल्याच्या वाडीला तिकडे. ऍडमिट आहे. हा असं म्हणतो माझ्या जोडीदारला. असं म्हणतो खरंच ऍडमिट आहे. खरं म्हणतो का. टाकले सकाळच्या बाजी 2 बाटल्या इथं. जोडीदार म्हणतो दवाखान्यात ऍडमिट केलाय. अरे पांडा काय सांगू. अरे ते टाकी ना हे बघ हे डोकं आणि हे सर्दी खोकला नको आले पार. ए माझ्या का औषध सर्दी वगैरे डोळं झाक आणि तोंड आवाज मग तुला औषध देतो. तुला फरकच पडणार. फरक पडेल. हा 100% आले मला बघ पार. तू डोळं झाक. हा डोळं झाक नक्की बरं का पांडा. तू डोळं झाक. डोळं झाक उघडू नको लगेच. बघा म्हणतो भाऊ आता तू दारू पितो आणि इथं मला दारू पाजली. बरे हा तू दारू पितो इथं मला दारू पाजली. सोन्यासारखा जोडीदार म्हणतो उपल्याच्या वाटला ऍडमिट केला. अरे दारू दे वस्तू दे तिकडे. हा नको केलं पार मला. अरे पाणी इतकं काय नसते ना. दारू जरी प्यायला तरच पाणी फिल्टर होते. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. त्या वासरांच्या मागे हिंडण्यापेक्षा जरा त्या शेरड मागे तिकडे नेऊन बांधायची. हे सोडून दुसरं आपण ती शेरड तेवढी बांधते काय बिघडन का. एवढीशी बाईन किती बोलते हात भर. मला जायचं त्या जानताबाईच्या इथं हरभऱ्याची भाजी खुडायला. तेवढी शेरड ते नेऊन बांधा. पाटील याच्या हलकट काम करीत नाही. हलकट काम करीत नाही. पाटील म्हणून काय झालं. अरे हे बघ मी ना अशा चोऱ्या करतोय तशा चोऱ्या करतोय. मी तुला पाणी फिल्टर व्हायचं मशीन चोरून आणून देतो. पण हे काय कसलं घाण पिते. तुम्हाला एकट्याला देशील फिल्टरचं मशीन पण बाकीची बारकाली पोरसवर बाया माणसं अख्ख्या माणसं आजारी पडल्या दवाखान्यात निघून जागा नाही. हा तुला लय ना माहिती तुझाच काय पत्रकार पाडला. अरे मी एकटा दारू पितो म्हणून मी नाही दवाखान्यात जातो. पण अशी बारकाली पोरण बाया माणसं किती आजारी बारकाली पोरण. पण तुला अरे मी चांगलं समजत होतो. माझ्या तोंडात दारू होती म्हणून तो खोकला जातोय. अरे मग एवढं सांगितलं जाऊन ग्रामपंचायत मध्ये सांग. फार म्हणा तुमच्या निष्काळजीपणामुळे लोक आजारी पडले पाणी पिऊन. आजारी पडली माहितीये पण आता ती ग्रामपंचायत नीट लक्ष देत नाही. असं नालायकपणा करता. आता मी जर दारू पिऊन जर गेलो ते भाऊसाहेब त्यांना अवघड वाटतं. मग दारू पिऊन आला सरकारी का मला नाही तुझ्या नादी लागाय टाइम मी जातो आपला. ती शेरड माई मी सोडते घरात पाणी नाही प्यायला. ती इरीत जाऊन 2 कॅन्ड भरून आणा. ते आजच्या दिवस आहे ना आपल्या गावची टाकी चांगली जोरात स्कीम केली मोठी. ते टाकीतलं पाणी आणून 2 कॅन्ड भरून आणून. अहो त्या गावकीचं पाणी टाकीला ना लय घाण पाणी येते. तो मचा आजारी पडलाय. मग या कर मी माहिती 2 कॅन्ड आणतो भरून. तुपली तू जा नको डोकं गाव जा. हॅलो हा गाडी घेऊन या तू. हे सच्या तिकडे शिर्डी दे ना मला तिकडे नेऊन बांधून. अहो पाटील बाई तुम्ही पाटील कुठे. पाटील काय कामाचं आहे का. पाटील कामच नाही. लय माझ्या मनातलं बोलले बघा. तुम्ही कुठं बांधाय शिर्डी. दर त्या वरच्या माळात नेऊन बांध. तुम्ही कुठं बिझी झाल्या. अरे मला कामाला जायचं. कामाला जायचं. तुमचं नाम काम नाही ऐकायचं मग कोणतं ऐकायचं. चल मारीत नाही. नाही मारीत नाही. आईला काय झाले आता या खट्यावाडीत करून जाते गावाने सच्याच येते ना. आता माहिती काय गरज होती या पाटील माय
पाटलीने माझ्या शिर्डी दिली, मला लई राग येतोय. एक काम करतो, ही शिर्डी चाकणावून येतो मग परत आहे ना लोक माझ्या वाट्याला काही नाही करायची. पार काही एकदा काम ऐकायला लागलं पार नको नको करताय. चल आईला म्हणलं शिर्डीने चाकणला आता बाजार करून टाकीन, नको माझ्या जवळ कटकट. नदीला आताच पाणी सुटले, याच्यात जर शिर्डी घेऊन जावं तर शिर्डी जायची समुद्राला आणि मी जायचं समुद्राला. ए ग बस जरा, चल आता तिकडून पुढून जाऊ. चल अगं चल, लई जीव आता काय पाटली तू येऊ. चल अजून आपल्याला लई लांब जायचे, अगं चाकणला जायचे अजून. आईला इथं तर लई पाणी वडीत आहे वा, जायचं पुढं जायचं वाहून मी खाली. शाळेला ही नसती बियाद आणली ते परवडलं असतं व. पहिल्यांदा मला आयुष्यात चोरी करून पश्चाताप झाला. आता वर्ष फुलावून जावा तिथं माणसं असते. आता काय करायचं हा, तिथंच कोणाला तरी कटवी तो माहिती नको डोक्याला ताप. शाळेला किती पाणी वडीत आहे. चल नीट चल. अगं चल. काय बाई कुठं बांधली असं सच्यानी शिर्डी काय नु म्हणलं पाटलाचा विश्वासातला माणूस आहे, सांगावा त्याला काम, तर त्याने बी ती घालवली. एकुलती एक आणली होती माया राहून तर घालवली बाई. अहो ना लय गुणाची शिर्डी माई, अहो लय भारी शिर्डी हवी. ती मस्त गुणाची म्हणताय, पण माझ्या पैसे तर पाहिजे नको एवढे. पैसे 5 लिटर दूध दिलंय गोरा झालता गेल्या वर्षी. 2000 2000 2000 माई शिर्डी ही काय नाही घालत. अयो 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 अयो. आईला लय पाटलीने मारला व लय चपक्यानी लागले. आता काय सांगावं. काय रे सच्या लय शांत बसलाय, मारलं बिरलं काय कोण? नाही काय झाले ते मोळ काढाय गेलो खाली, त्या मोळाच्या माश्या चावल्या म्हणून वैशी आग चालली. काय नाही गाव चालली काय? हा गावात चालतंय चालतंय. काय सच्या काय रडू तू? अच्छा काय तुम्हाला पाठी लाल झालेली रे, लय लाल झाले. लय लाल झाली. अहो पाटील ते रडून झाले, तुम्हाला काय सांगू. मच्छा मावा जुडीदार उपल्याच्या वाडीत ऍडमिट केला. काय झाले काय? त्याचं पोट दुखत आहे, त्याला जरा म्हटलं कोरोना बिरोना झालाय काय? मग मेले तुम्ही चौकशी करायचं का? नाही कोरोना झाले मग मरत नाही मध्ये. आपल्या वाडीतली टाकी का पाणी पिऊन मी आजारी सकाळ बसून पाणी पण पाणी पिऊन एक साईज गालपट लाल झाली का म्हणते. नाही ते मोळाच्या माश्या चावल्या, मागाशी गेलतो ना उन्हाचं नदीव आणि सुजा रे चावले लाल झाले. अरे नाही तुम्ही म्हणताय तसं काय नाही, मोळाच्याच माश्या चावल्या. आणि काय झालं गेलो ते पाणी बघाय ती टाकी आहे का मिलीला सरला होता, ते पाणी आखी वस्ती पिती. तुम्ही पिता इरीचं पाणी, तुम्हाला नाही काय रग बसत. मग आता तो मच्छी आजारी, मी आजारी, सर्दी खोकल्याचं औषध म्हणून त्या पांढरी मला दारू पाजली. तुम्हाला तुमच्या म्हणत होतं ना त्या बेवड्याच्या नादी लागत नव्हतं तुला दारू पाजली शेवट. ते खट्ट्यावाडी तुमचा न्याय भेटणार का नाही मला? मी उपोषण करेन बरं का टाकी. नाही 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 न्याय देऊ ना आपण, न्याय देऊ ना. मग उद्या ग्रामसेवकला फोन करून बोलू. उद्या नाही आताच्या आता कारण मी येतो पाडाला घेऊन, तिथं काय होईल बरं बरं आता करू लगेच. आलो मी टाकी बशी. हा येतो मी, त्याला घेऊन जा तुम्ही. बरं बरं बघू दे काय सरळ मिळाले. सच्या म्हणला टाकी पैसे कुठे मला वास सुटलाय का? आज सरळ मिळाले उंदीर मिळाले. ओ पाटील आताशी आलं काय तुम्ही? हा अरे मला काय रे काय नाही, मी जीव देईन बरं का. आता मला न्याय नाही भेटला तर. असं नको करू. मी जीव देईन. अरे हद्देवाला ते गावची पिढा जाईन, गावची चोरी अरे तरी नको देऊ नको देऊ तू खाली जीव दे, खाली जीव दे. अरे तसा उतरू नये आपला बाळा. याच्या कुठं नाद लागा तू हे बेवडे त्याला लय वास सुटलाय रे. आता पाण्याचा वास येतो, त्या पाण्याचा नाही वास येत, पाण्याचा येतो. तुम्ही वर या, मला वर वाटलं या. आज काय तू सोक्ष मोक्ष लावा, वर या. अरे मला वाटलं 4-5 दिवस यारीच आंघोळ केली नाही काय नु. आता तुम्ही वर या पहिलं, मग तुम्हाला सांगतो कोणी आंघोळ केली अरे कोणी. तू खाली आम्ही वर तुम्ही वर या, नाही तर मी आता याने वर येऊ का असं? जीव देईन मी. हो का वर या. अरे नको येडे निघून वर या, ये पाण्यावर खाली. ये तू. बरं बरं आलो हा ये. आईला सकाळी तू आता जाणता येत नाही काय माहिती गोंधळ झालावलाय. लोकांना पाण्याची किंमत नाही, कुठून कुठून लोक पाणी आणि द्याय. पार वास सुटलाय गावात पाणी असून त्याच्या मागे चालावं का नाही चालावं. अरे पार ना गावची पिढा जाईन तू गेलो. बाळा याचं नको ऐकू रे. पार गावची पिढा जाईन. एवढ्याच्या पुढे नाही लागत आपल्याशी मागे. जीव द्यायला निघालाय. याचं नको म्हणाव दुरू. अख्खं गावाला सुताक पडे निड्या. पाटील मला जगायचंच नाही, तुम्हाला सांगतो.
आज अख्खा गाव आजारी अरे मग पडत काय जीव चाललाय. द्यायला निघाला काय गावासाठी अरे जीव तो द्यायला? एकट्याच नाही बाबा अख्ख्या वस्तीची तिथं परवडे आता ऐक मी ग्रामसेवकला बोलावलाय पण सत्य परिस्थितीला दाखवा आपण पण असं येडेल करू पण नको पाटील तुम्ही ऐका हा. ग्रामपंचायत झालं सरकारी कर्मचारी झालं माणसं मरून आजारी पडून मेल्यावर येणार काय थांबा मी तुम्हाला काय दाखवतो झालंय काय मला बघू दे बरं इकडे या बाजूला सारा लय घाण आहे बाबा आलं सगळं बघ ते. आता गेलो होतो आहे का मेयर झाडाखाली जाऊन बसून चर्चा शांत करू जरा हा? तू बरं खाली चल आपण खाली उतरून बोलू मला बे वाटायचं त्या झाडाखाली बसून चर्चा करू तिथं. मला खाली उतरायचं जीव द्यायचं मनात नव्हतं आता चालू चालू जीव गेला आता फटक्याने आतला गेला असता निघून. हे ती वाढवा द्यायची द्यायची आपलं खाली अरे पण एवढं येडेपणा करायचं आपण झाडाखाली बसून चर्चा करू झालं ते अख्खं गाव पाणी पिऊन आजारी पडा नेऊ नको बुवा. आला जीव गेल्यावर काय सोपं आहे का अजून लग्न बिग्न व्हायची चला पहिलं खाली कसं आहे भाऊसाहेब गावात आहे ना लय घाण पाणी येते आणि पाणी घाण आल्यामुळे बारकाली पोरं आजारी पडतात माणसं आजारी पडतात आज या साच्याचा एक जुडीदार आजारी पडलाय ते हे साच्यात टाकी उभं राहून खाली उडी मारायला होत होतं तर मी तिथे जाऊन त्याला वाचवले म्हणलं मी भाऊसाहेबांना आणि सरपंचाला बोलून घेतो मी त्यांच्याशी बोलतो बाबा सरपंच लोकांच्या तक्रारी यायला लागल्या तुम्ही करताय काय गावात राहून भाऊसाहेब खालच्या वस्तीचा रस्त्याचं काम आहे ना हे बऱ्याच दिवस पेंडिंग होतं ते काम मार्गी लावण्यासाठी मी तालुक्याच्या गावाला गेलो होतो आणि हा निरोप मी शिपायाकडे दिला होता तो शिपायाकडून निरोप तुम्हाला पोचला नाही सरपंच पाणी इतकं घाण्यात आहे ना 10 रुपये पितोय का पाणी पितोय हे कळत नाही रस्त्याच्या नंतर बघा पहिलं लोकांना पाणी चांगलं प्यायला द्या आणि मग तुमची बाकीची काम बघा दारूचा विषय सोडून दे अहो 8 दिवस झाले मग जोडीदार आजारी आता जर मी चौकशी नसती केली तर कोणाला कळलं असतं इथं शाळेतली पोरं किती आजारी आहे भाऊसाहेब जनावर हे पाण्यामुळे ना जनावरांची इतकी हालत आहे ना जनावर डायरेक्ट मिरीत काय काय ठिकाणी आता काय होतं माहिती आहे का सरपंच आता तुमच्या गावा शेजारी स्वच्छ पाणी आहे तुम्हाला जर गावाला स्वच्छ पाणी देता येत नसेल तर काय याचा उपयोग नाही बरोबर आहे. आता हे उगाच सचिनने आंदोलन केलं नसतं तर हे समस्या तुमच्या पुढे आल्याच नसत्या मग तुम्ही करता काय लोकांना सांगा एकदा तुमच्या भाषेत चालतंय भाऊसाहेब पांडुमा सचिन ग्रामस्थ पाटील तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो एक दिवसाच्या आत आहे का लिकेज काढून टाकी साफ करून तुम्हाला उद्याच्या उद्या पाणी पाजतो व्यवस्थित स्वच्छ पाणी देतो चला चालतंय. भाऊसाहेब